नमस्कार मैत्रिणींनो, मी सीमाज फॅशन चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता ही जी आपली मशीन आहे, तर याचं हे जे चाक आहे तर ते कसंच फिरत नाही। तर मग आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता पिकोची मशीन आहे। पिकोच्या मशीनचं जर चाक जर फिरत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर मी आज थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। इथे तुम्ही बघू शकता मी एवढं जोर लावत आहे तरी पण ते चाक फिरत नाही आहे, हे पाहू शकता तुम्ही। तर आता आपल्याला कुठेही इकडे टेस्टर स्क्रूड्रायव्हर वगैरे काही घालून हे इथं पण काही करायचं नाही आणि खाली पण काही करायचं नाही। बऱ्याच वेळा काय होतं की आपला जो प्रॉब्लेम असतो तर तो खूप सोपा असतो आणि आपल्याला ते माहीत नसतं। तर इथे तुम्ही बघू शकता आता माझ्याकडून कळत न कळत किंवा मुलांकडून, छोटे छोटे मुलं वगैरे असतील तुमच्या घरात, तर आपलं हे जे होल आहे, हे होल किंवा इथे जे होल आहेत, तर याच्यातून काय होतं काही वेळा की थोडंफार घाण वगैरे जाते। तर मग त्या ती जी घाण आहे ते दोरा किंवा आपल्या चिंध्या वगैरे असतील किंवा धूळ वगैरे असेल, तर त्याने पण काय होतं की आपला हे जे चाक आहे तर ते फिरत नाही आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते, तुमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। आता हे जे आहे ही बाजू, तर आता ही बाजू जी आहे तर त्याला आपल्याला इथे खोलायला इथे नट पण दिलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता हा नट आहे खोलायला, परंतु ते असं वरती जरी केलं ना अशा पद्धतीने, तरी पण आपल्याला त्याच्यात घाण वगैरे जी गेलेली आहे तर ती घाण वगैरे काढता येते। तर चला आता आपण ती तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता इथे माझ्या मशीनमध्ये अशा पद्धतीने इथे धागा गुंतलेला आहे, धागा दोरा किंवा कपडा वगैरे म्हणा तरीही चालेल। तर इथे तुम्ही बघू शकता अजूनही थोडा दोरा आहे तिथे उरलेला, तर मी इथे थोडी अशी मशीन खालीवर केली ना का तो धागा जो आहे कपडा, तर तो असा हलका हलका वरती येत आहे। तर तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता हे पहा, आणि हे जुना असेल किंवा नवीनही असेल, इथे तुम्ही बघू शकता थोडा थोडा असा जसं चाक फिरवू आपण तर तसा तो धागा इथे वरती येत आहे। आता मी थोडंसं अजून चाक फिरवते, थोडंसं ब्लॅक आहे त्याच्यामुळे ते थोडंसं प्रॉब्लेम होत आहे दिसायला। हे पहा, तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील तर ते सुद्धा असं समजा एखाद टायमाला चाक फिरवता त्यांच्याकडून पण कपडा वगैरे जर गेलेला असेल तर त्याने सुद्धा तुमचं मशीनचं जे चाक आहे तर ते अशा पद्धतीने जाम होऊ शकतं। तर इथे सगळे घाण जे आहे तर मी इथालची ती काढून घेतलेली आहे। तर तुम्हाला दाखवते आता आपलं जे चाक आहे तर ते आता कसं चालतं। इथं थोडासा कचरा बाकी आहे तर तो सगळा आता मी इथे काढून घेणार आहे। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता एवढा कचरा आपला इथे साठलेला होता आणि तो सगळा कचरा आता मी इथे काढून घेतलेला आहे। आता हे जे आहे आपलं, तर आपण हे लावून घेऊया। अशा पद्धतीने मी इथे लावून घेतलेलं आहे आणि आता मी मशीन तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता खूप इझिली आपली मशीन जी आहे तर ती फिरायला आता चालू झालेली आहे। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली मशीन जी आहे तर ती एकदम स्मूथली आणि खूपच छान अशी चालू झालेली आहे। मी तुम्हाला चालवून पण दाखवली। तर चला, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होता आणि तुम्ही बघू शकता मी अवघा फक्त चारच मिनिटात तुम्हाला मी तुमचा प्रॉब्लेम जो आहे तर ते इथे सॉल्व्ह करून दाखवलेला आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असेल शिलाई काम वगैरे करत असेल तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही जी माहिती आहे तर ही मिळून जाईल। तर चला फ्रेंड्स, बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत असेच मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय।